बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आरटीओ व पोलीस प्रशासनाला बहुजन समाज पार्टीच्या वतीनं अंत्यविधीचं सामान देण्यात आलं। बारामतीमध्ये मागील महिन्यात महात्मा फुले चौक खंडोबा नगर येथे 2 लहान मुलींसह बापाचा डंपर अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यावेळी बारामतीकरांच्या भावना संतापजनक उमटल्या होत्या। त्यानुसार प्रशासनाने दिवसाजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती। मात्र पुन्हा डंपर वाहतूक सुरू केल्याने बारामतीकरांचा जीव फुकट घेणार असल्याचं प्रशासनाचा निषेध म्हणून बहुजन समाज पार्टीकडून प्रशासनाला बारामती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या द्वारे आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला अंत्यविधीचं सामान पोहोच करण्यासाठी दिलं असल्याचं महासचिव महाराष्ट्र प्रदेश काळूराम चौधरी यांनी सांगितले आहे। वजन काट्यावरील मार्केटचे 58,000 किलो म्हणजे 58 टन माल भरला। त्याचं परमिटच 20 टनाचा आहे। मग एवढा माल भरतात आणि त्याच्यावर कारवाई केली की नाही? काही नाही कारवाई केली। आरटीओने कारवाई नाही केली कारवाई। किती नंबर होता त्याच्यावरती? नंबर किती? नंबर ते पोलिसांकडेच आहे, तो ट्रॅफिक वाले। ही आमच्याकडून त्यांना तर पाठवायचं की तुमच्या मार्फत आम्ही त्यांना हे सामान देतो। आम्हाला सामान आम्ही पोहोचवत नाही साहेब। आता मी सांगितलं की साहेब बारामतीकरांचं मरण स्वस्त करताय 2 विभाग। आरटीओ विभागात तर पैसे गोळा करायसाठी तिथं लोक एजंट ठेवले, त्यांनी ज्यांना बंदी आहे ते लोक तिथं आहेत। आणि ते मोगम सांगतात की आदेश गेलेला आहे, परवानगी दिलेली आहे। ते ड्रायव्हर जे असतात ते नशेत असतात। आमची मागणी त्याच्यावर क्लीनर असला पाहिजे। दुसरी गोष्ट त्याला जे साईड गार्ड आहेत ते साईड गार्ड ते बसवायला तयार नाही। आणि जे बारके गाड्या आहेत म्हणजे 1 ब्रासच्या गाड्या आहेत त्यांना आमची कुठलीही हरकत नाही। आता मालक म्हणतात की आम्हाला दिवसा भरता येत नाही, दिवसा त्यांनी गाड्या भरल्यावरती पालखी मार्गावर लावले तर लावून संध्याकाळच्या येऊन अशा संदर्भातलं आज आंदोलन केलं। बारामतीमध्ये पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी खंडोबा नगर महात्मा फुले चौकात ॲक्सिडेंट होऊन वडील आणि 2 मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता। त्याच्यानंतर बारामतीतील सर्वसामान्य बारामतीकर आणि तुम्ही सगळ्या पत्रकारांनी देखील त्याच्या विरोधात तीव्र असा रोष व्यक्त केला होता। त्याच्यानंतर प्रशासनाने बारामती प्रशासनाने काय केलं, हायवा आणि डंपरला सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बंदी घातली होती। त्यानंतर आता 2-4 दिवसापूर्वी काय केलं की आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी आर्थिक लागेबंदी करून त्या जे गाड्या आहेत त्या डंपरला आणि हायवाला 12 ते 4 अशी परवानगी दिली असं आरटीओ विभाग आणि पोलीस प्रशासन सांगतंय। ॲक्च्युली मी त्यावेळेस गाडी पकडली, एक डंपर पकडला आणि तो डंपर पकडल्यानंतर मी आरटीओला फोन केला, आरटीओने फोन रिसिव्ह केला नाही। मी ट्रॅफिकवाल्या PI साहेबांना फोन केला, त्यांनी फोन रिसिव्ह केला, त्यांचा एक कर्मचारी आला। मी प्रांत साहेबांनाही फोन केला। ती गाडी तो जो हायवा होता तो आम्ही मार्केट यार्डाच्या वजन काट्यावरती घेऊन गेलो। वजन काट्यावरती घेऊन गेल्यानंतर आरटीओची कायदेशीर परवानगी त्याला 25 टनाची आहे, तर त्या गाडीमध्ये 58 टन माल भरलेला आढळला। आणि ते ही झाल्यानंतर तो जो हायवा होता तो सोडून देण्यात आला, त्याच्यावर कुठली कारवाई नाही। मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मला पोलिसांकडनं सांगण्यात आलं, मोबाईल दाखवला की ह्याची कारवाईसाठी आम्ही आरटीओला पाठवले, परंतु कसलीही कारवाई झाली नाही। मग ही जे सर्वसामान्य बारामतीकरांना तुम्ही फुकट मरण देत आहे, तर मग आज आम्ही या ठिकाणी माहितीचं सामान देखील मोफत दिलेलं आहे, जे प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही बारामती आरटीओ आणि बारामती पोलीस आणि SP साहेबांना पाठवायला दिलेलं आहे की जर तुम्ही गाड्यांना परमिशन देऊन सर्वसामान्य बारामतीकरांना असं फुकट मारणार असाल तर तुम्ही माहितीचं सामान पण फुकटच द्या ना। आणि जर पोलीस आणि आरटीओकडे आर्थिक अडचण असेल तर ती माहितीचं सामान बहुजन समाज पार्टी आरटीओ आणि पोलीस प्रशासनाला फुकट मोफत पुरवेल असं आज निवेदन दिलेलं आहे। आणि ते माहितीचं सामान जे आहे
ते आम्ही आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी साहेबांकडे दिलंय, जे ते RTO विभाग आणि पोलीस प्रशासनाला देतील. हे निवेदन आज आम्ही त्या ठिकाणी दिलंय आणि सामान पण दिलेलं आहे. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.